नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो प्रश्न विचारलेला आहे PSI 2009च्या परीक्षेमध्ये। तर प्रश्न काय होता, म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्या रिकाम्या जागेमध्ये जो आहे ना योग्य तो आपल्याला पर्याय भरायचा आहे किंवा निवडायचा आहे। आता बघा, नायदर ही नॉर हिज ब्रदर, रिकामी जागा देअर, बरोबर आहे। ऑप्शन आहे, पहिलं वर आहे, वाज आहे, आर आहे आणि नंतर विल आहे। आता बघा, म्हणजे याचा अर्थ काय की जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते रिकाम्या जागेमध्ये येणार आहे। आता मराठीत अर्थ नाही लावायचा, डायरेक्ट जे आहे ना ऑप्शनच्या थ्रू जायचं। आता बघा, वाक्यामध्ये सब्जेक्ट सर्वात आधी बघा, हा जो नायदर पासून जे आहे ना हे ब्रदर पर्यंत जे आहे ना वाक्याचा काय सब्जेक्ट आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा जो नायदर असते ना किंवा निदर जे असते ना अशा प्रकारचं असते आणि नॉर असते। इथं एक काय असते, नाउन किंवा प्रोनाउन असते, इथं नाउन असते नाहीतर मग प्रोनाउन असते, आणि इथं जे असते ना इथे एक नाउन असते नाहीतर मग प्रोनाउन असते। मग आपलं वर्क कसं यायला पाहिजे माहिती आहे का, नॉरच्या नंतर, नॉरच्या नंतर जे तुमचं येणार ना नाउन किंवा प्रोनाउन ते जर सिंग्युलर असेल तर क्रियापद सिंग्युलर, ते जर प्लुरल असेल तर क्रियापद प्लुरल यायला पाहिजे। इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे। आता बघा काय होतं, इथं नायदर ही नॉर हिज ब्रदर। आता भरपूर मुलं काय करतील की नायदर नॉर एक ही आहे आणि ब्रदर आहे म्हणजे अनेक वचन आहे म्हणजे हे वर घेतील। तसं नाही येणार अजिबात, इदर ऑर असेल किंवा नायदर नॉर असेल। नॉर आणि ऑरच्या नंतरचा जो सब्जेक्ट असेल म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन असेल त्याप्रमाणे आपलं वर्ब येईल। मग हे ब्रदर काय तुमचं सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन, त्यामुळे इथं सिंग्युलरच वर्ब येणार आहे, म्हणजे इथं जे आहे ना वर्ब हे असेल सिंग्युलर। आता पहिलं ऑप्शन बघा, हे वर आहे, हे नाही येणार, हे चुकीचं आहे। वाज येण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा बाकीच्या पॉसिबिलिटीज बघू, एक वाज येऊ शकते, आर आहे काय, आर नाही येणार, आणि विल तर अजिबात नाही येणार। विल जर काय येत असेल वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तर विलच्या नंतर क्रियापदाचं नेहमी फर्स्ट फॉर्म येते, आणि या विल नंतर जर का तुम्हाला नाउन प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह घ्यायचा आहे तर मग त्याच्यानंतर बी घ्यावं लागेल, आणि बीच्या नंतर तुम्हाला घेता येते। म्हणजे इथं बी पण नाही आहे, इथं पण बी नाही आहे, म्हणजे ऑप्शनमध्ये जे आहे ना आपलं विल तर येण्याचा प्रश्नच नाही। एकच ऑप्शन राहते तुमचं वाज, म्हणजे तुमचं जे आन्सर येईल ना तर हे आन्सर येणार आहे 2 नंबरचं, नायदर ही नॉर हिज ब्रदर वाज देअर, अशा प्रकारचं वाक्य असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साध्या साध्या ट्रिक्स आहेत। जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून त्यांना सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। माझा